अय्या तुम्ही? हो अमित, या हातात आरतीचं ताट दिसत नाहीये. हो, काहीतरी काय बोलताय? म्हणजे काही नाही ग, गंमत करतायत ते. हो मला माहितीये, माझी गंमत खूपच करतात हे. घरी निघालीस काय? हो म्हणजे अण्णांना न्यायला आले होते, त्यांना आज डिस्चार्ज मिळाला ना. हो काय? मांडणं कुठे आहेत? येतात ना, येतात. मी आधी घरी निघाले हो, म्हणजे कसं आज इतक्या दिवसांनी अण्णा घरी येणार आहेत ना, जरा घर आवरायला नको का? तुम्हाला काय सांगू काकू, पसारा पडलाय नुसता. अण्णांनी कसं घरात पाऊल ठेवल्या क्षणी प्रसन्न वाटलं पाहिजे ना त्यांना. मला करायलाच पाहिजे ते, म्हणून चालले मी. पिशवीत काय? ती हे फळं, बिस्किट, केळी, ते खूप जणांनी आणली होती ना, तर मग आता घरी घेऊन चालले. ही फळं त्यांना सकाळ संध्याकाळ अशी खायला मिळायला हवीत ना, म्हणून. ते खा तुम्ही. अण्णा तुमच्या घरी नाही, आमच्या घरी येत आहेत. मी घेऊन जातोय त्यांना. एवढं वाईट वाटण्याची काही गरज नाही, नाहीतरी हे सगळं तूच खाणार होतीस ना. तू लक्ष देऊ नको ग त्यांच्याकडे, उगाच गंमत करतायत ते. हो, गंमत गंमत. नाही म्हणजे अण्णांमुळे तुम्हाला कशाला ना त्रास, हो की नाही हो? मग आमच्या माणसांचा आम्हाला कधीच त्रास होत नाही. आम्ही खूप चांगली काळजी घेऊ त्यांची. हो, तू फक्त सामान दे त्यांचं, हा, आणि ती फळं बिस्किट ठेवून दे तुला. या अण्णा. काकू तुम्ही? आम्ही अण्णांना घरी न्यायला आलोय. चला, टॅक्सी थांबली. अदिती, अगं बघ ना, मी ह्यांना किती सांगितलं, समजावलं, ऐकतच नाहीयेत माझं. हे समजवणार येई मला? अण्णा तुम्ही काही बोलू नका. काय मला सुद्धा आता कंटाळा येतो एकट्याला. काय तुम्ही असलं की कोणीतरी बोलायला असतं, गप्पा मारायला असतं. अहो पण ह्यांचे कपडे आहेत तेवढे पुरे, नंतर नंतर बघू. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. मी अदिती आली ना की तिच्या बरोबर पाठवून दे. पण कशाला येईल? अण्णा आता आमच्याकडे येणार आहेत बँड्राला. एक काम कर, तूच घेऊन ये त्यांची बॅग आमच्याकडं. अण्णा चला. काका ऐका ना, म्हणजे आम्ही. अण्णा तुम्ही आमच्याकडे येत आहे हे आम्ही ठरवलंय. हा, कोणाची परवानगी मागत नाही मी. बरं बरं, आता सगळ्या गोष्टी इथेच बोलणार आहात का? तेच म्हणतोय मी. अण्णा चला, मस्तपैकी चहा घेऊ घरी गेल्यावर आणि गप्पा मारत बसू. चला चला. टॅक्सीत फक्त 4च माणसं बसतात. हो, तुम्ही चौघं टॅक्सीने पुढे व्हा, मी ट्रेनने येतो नंतर. चल.
सांभाळून राहा. मी येईन तुम्हाला भेटायला. अहो, आता जरा घरी गेल्यावर आराम करता येईल नाही. आज रात्री ना फ्रूट कस्टर्ड करते आपल्यासाठी. चला. चल. अण्णा, आता चांगलं ठणठणीत बरं व्हायचं. हा चला या. या. सावकाश सावकाश. थांबा थांबा. हा. हा. काय कसं वाटतंय आता? खरं सांगू, आपल्याच घरी आल्यासारखं वाटतंय. आपलंच घर आहे. तुम्ही काय माझे भाडे करू नाही आहात. बघा अण्णा, आता कुठलंही दुखणं अंगावर काढायचं नाही. काय वाटत असेल तर सांगायचं अगदी, आणि कशातही संकोच बाळगायचा नाही. आता ते काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. हो, तुमच्याकडे कसला आलाय संकोच? तुम्ही आपलीच माणसं. आता फक्त हसत खेळत राहायचं आपण. अण्णा, तुम्हाला भूक लागली का? आता काही नको, खरंच थोड्या वेळाने. बरं ठीक आहे, थोड्या वेळाने तुम्हाला सूप आणून देते. तुम्हाला गोळ्या सुद्धा घ्यायच्या आहेत ना? अण्णा, आता हे थोडे दिवस असं सूप वगैरे घ्यावं लागेल ना तुम्हाला. डॉक्टरनी पथ्य सांगितलेत ना. मग आपण फर्स्ट क्लास बेत दाखवूया. हा, सगळं तुमच्या आवडीचं करू आपण. अण्णा, तुम्ही आराम करताय का? अगं, हॉस्पिटलमध्ये आराम करून करून कंटाळा आलाय. तिथे फक्त झोपूनच असायचो. आणि हे बघ, आता मी बरा आहे. मी थोडा वेळ ना केतकरांशी गप्पा मारतो. केतकर चालेल ना? हो. नाही, चालणार नाही. पळेल. अण्णांनी गोळ्या घेतल्या आणि छान झोप लागली त्यांना. हो ना, त्या गोळ्यांनी लागतेच तशी झोप. पण आदिती, आज खूप दिवसांनी अण्णांना असं हसताना बघितलं. खुश दिसत होते ना? हो, ते असेच खुश आणि छान हसत खेळत राहिले ना, तर बघ किती पटकन बरे होत आहेत ते. आणि काका काकू आहेतच त्यांची काळजी घ्यायला. उद्यापासून परत आता ऑफिसमध्ये जावं लागणार. रुटीन सुरू होणार. बापरे, किती कामं पेंडिंग राहिली असतील रे. काही कामं पेंडिंग वगैरे राहिली नाही, टेन्शन घेऊ नकोस. म्हणजे अविनाश सरांनी काही कामं तिलोत्तमा मॅडम आणि रजनीला वाटून दिली. शिवाय अविनाश सरांनी स्वतः जातीने लक्ष घालून काही कामं केली. जय, अविनाश सरांनी आउट ऑफ द वे जाऊन काम केलंय ना आपल्यासाठी. हो, सर आणि आऊ दोघंही पाठीशी उभे राहिले म्हणून तर आपलं सगळं व्यवस्थित होऊ शकतं. खरंय. उद्या परत ऑफिसमध्ये जायचं, त्यात सगळ्यांची प्रश्न.
अदिती, हं? अण्णा इथे आहेत हे ऑफिसमध्ये कोणालाही कळता कामा नये. हो खरंय. नाहीतर ते सगळे जर अण्णांना बघायला आले तर काय होईल ह्याची कल्पना आहे ना मला. नकोच ते. आणि त्यात काकांनी सुद्धा अट घातलीये, तुमचे मित्र मैत्रिणी इथे येता कामा नये. म्हणून तर आपल्याला सतत अलर्ट राहावं लागणार. हो म्हणजे उद्यापासून पुन्हा आपली कसरत सुरूच. वा, काय गमगमाट सुटलाय ग. काकू, हा घमघमाट उपम्याचा नाहीये, तुम्ही केलेल्या पोह्यांचा आहे. हो का? अगं आज यांनी पोयांची फरमाईश केली. म्हणजे रोज मी देते ते खातात, पण आज कित्येक दिवसांनी आपणहून काहीतरी बनवायला सांगितलंय. अरे वा, इतके पोहे आवडतात काकांना? माझ्या हातचे पोहे आवडतात त्यांना. अरे वा. तुझं सगळं काम झालं का? हो, हे काय बस झालंच आहे. अण्णांना उपमा खूप आवडतो म्हणून आज खास त्यांच्यासाठी केलाय मी. आणि हो काकू, जेवणासाठी मी मऊ भात आणि वरण करून ठेवलंय आणि सूप सुद्धा केलंय. फक्त हो हो हो, अगं मी आहे आणि काका सुद्धा आहेत. ते बघ आता कसं घड्याळाकडे लक्ष लावून बसतील. अण्णांना जेवण दिलं का, अण्णांना औषध दिलं का. त्यामुळे अण्णांचं जेवण आणि औषध सगळं अगदी वेळेवर होईल. अगदी, मला या बाबतीत काहीही शंका नाहीये. बरं, आज मला ऑफिसमधून यायला थोडासा उशीर होईल. बऱ्याच दिवसांनी जाते ना मी ऑफिसमध्ये, आणि शिवाय ते हनीमून टूरचं टार्गेट सुद्धा आहेच. हो हो हो, तू कामाकडे लक्ष दे. हा, अण्णांची काळजी करू नकोस, आम्ही आहोत इथे. झाला की नाही नाश्ता? केवढ्या मोठ्यांना ओरडताय ते. कावळ्यांचा थवाच ओरडतो ते पोटात. आले आले. हो 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 हो, किती ओरडताय. पण ओरडू नको काय, मला भूकच तशी लागली. काय अण्णा? आता उगीच अण्णांचं नाव पुढे करू नका. हे काय नाश्त्यासाठी 2-2 कशाला प्रकार केले? आणि केतकर, अहो तुम्हाला उपमा आवडतो ना, मग आज पोहे का घेतलेत तुम्ही? मला उपमा आवडतो, खूप आवडतो. म्हणजे प्रचंड आवडतो. पण पोहे त्याच्यापेक्षाही आवडतात म्हणून आज पोहे. अरे बापरे, एवढे आवडतात पोहे? म्हणजे काय, अगदी कढईभर दिलं तरी खाईन मी. काय हे मात्र खरंय. हा, अहो मग सगळ्यांसाठी एकच करायचं. मला हे पोहे चालले असते. हे काय केतकर, आपलं म्हणवता आणि हा असा सगळा पाहुणचार करून पाहुणे असल्याचं भासवता. नाही, तसं नाही अण्णा. काही दिवस आता तुम्हाला मौसर खायचंय ना, म्हणून तुमच्यासाठी उपमा केला. आणि पोहे नाही दिले तुम्हाला. जे अरे तुला पोहे घे ना. अण्णांचं पथ्य आहे म्हणजे तू सुद्धा उपमा खायला पाहिजेस असं काही नाहीये. नाही नको काकू, हे एवढं बस झालं.
आणि शिवाय उशीर होईल ना? हो हो, असं करा, तुम्ही खाऊन घ्या आणि आवरा तुमचं. अण्णांच्या औषधाचं वगैरे मी बघेन. या भाडेकरूंना काही कळतच नाही. हो, जरा हळू, अण्णा आहेत ना घरात. या भाडेकरूंना काही कळतच नाही. थोडं डोकं वापरायचं असतं ना. आज अण्णांना कळलं असतं तर. हो, पण तुम्हीच तर सांगितलेत ना नाश्ता आणि जेवण वेगवेगळं करायचं म्हणून. हा, पण आज अण्णांना हे प्रकरण सगळं कळलं असतं तर. नशीब मी सावरून घेतलं म्हणून. मी बोलते त्यांच्याशी म्हणून हे सगळं नीट झालं. गप्पा बस तू. म्हणे मी सावरलं. अगं तू बोलतेस त्यांच्याशी तर महत्वाच्या गोष्टी सुद्धा बोलायचं ना त्यांच्याशी. म्हणजे एवढ्या आहे तर तुम्ही सांगा ना. तू सांगतोय तेवढं ऐक. त्यांना सांग अण्णा इथे असेपर्यंत स्वयंपाक आणि स्वयंपाकघर, शेगडी, भांडी सगळं एक असेल. तुम्ही नियम बदलताय हा. फक्त अण्णांसाठी. काय आज अण्णा आराम करतायत, पण उद्या उठून स्वयंपाक घरात शिरले तर त्यांना धक्का नाही का बसणार? हो हो हो, ते तर होईलच. काय काही दिवस तुम्ही जरा दोघी जुळवून घ्या. काय आता काय झालं? हो, हे मी तुम्हाला सांगायला हवं. आमचं जुळतं छान, तुम्ही जुळवून घ्या. हा, आता जड जाईल तुम्हाला, पण होईल. तू सांगितलं तेवढं कर. चला, अण्णांच्या निमित्ताने का होईना, पण किचन एक झालं. हे घ्या प्रसाद. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आलीस तू? हे घे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. प्रसाद घे. हो, आणि आदिती जाताना बाबांसाठी सुद्धा घेऊन जा. हा, कशी तब्येत आहे आता बाबांची? आता बरेत ते. तरीच म्हणलं तू कसा नाही आलास अजून? म्हणजे उशीर झाला असता तर नवरीनी हावडे लावला असता ना, म्हणून म्हटलं कसं आलं नाही. हा, ते ट्रेन चुकली माझी म्हणून उशीर झाला. काका गुड मॉर्निंग जय. हा, गुड मॉर्निंग. अदिती, बाबांची तब्येत कशी आहे? बघताय काय असे? नवऱ्यांनी पण चौकशी केली ना म्हणे अदितीच्या बाबांच्या तब्येतीची. मग मी नवऱ्यांपेक्षा बरी आहे. कसे आहेत बाबा? माझ्या बाबांची तब्येत बरी आहे आता. काळजी घे. बाई गो, दोघींनाही दृष्ट लागेल. हो, हाच प्रॉब्लेम आहे. आऊ, मिस दाभोळकरांच्या वडिलांच्या तब्येतीचं काही कळलं? अदिती ऑफिस मध्ये यायला लागलीये. तू तिलाच विचारतोस का? हो, विचार. मे कम इन? ओ, अरे ये अदिती. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आता तुझ्याबद्दलच बोलत होतो आम्ही. म्हणजे तुझ्या वडिलांबद्दल. अगं बस ना, तू बस. कशी आहे वडिलांची तब्येत आता? आता बरेत ते. अगं मग एवढ्या घाईनी काही ऑफिसला यायची गरज नव्हती. ऍक्च्युली खूप कामं पेंडिंग आहेत ना. अगं कामं काय झाली असती. तुला अविनाश सरांनी सांगितलं का लगेच जॉईन व्हा असं? नाही. आणि मला सरांचे आभार मानायचे होते. का? सर, खरंच
त्या दिवशी अगदी तुम्ही देवासारखे धावून आला. तुम्ही जर आला नसतात तर. एक मिनिट. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कोणाला विनाकारण मदत करत नाही, आणि तुम्हाला मदत करून मी तुमच्यावर उपकार तर अजिबातच केले नाही. ज्या क्षणी तुम्हाला गरज असेल त्या क्षणी तुम्हाला लोन देण्याची फॅसिलिटी आपल्या कंपनीची आहे, कारण तुम्ही देव टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा एक भाग आहात. तेवढंच मी केलंय. आणि प्रत्येक महिन्याला तुमच्या पगारातनं काही पैसे कट होतील तुमचं लोन फिटेपर्यंत. जांभूळकर, बरं झालं तुम्ही इथे आलात. हे तुमचं लोन सँक्शन केल्याचं लेटर, आणि हे तुमचं इन्क्रिमेंट लेटर. तुमचा पगार वाढवलेला आहे, म्हणजे सगळ्यांचाच वाढवलेला आहे. सर पण जांभूळकर, या ऑफिसमध्ये काही नियम आहेत. काही बाबतीत तुमच्यावर बंधनं घातली आहेत आणि ती पाळणं तुमचं कर्तव्य आहे. त्याच पद्धतीने माझी तुमच्या बाबतीत काही कर्तव्य आहेत आणि ती मी करणारच. आपली कंपनी मोठी होतीये, वाढतीये, आणि आज संदर्भात आज संध्याकाळी मी एक अनाउन्समेंट करणार आहे.